नमस्कार मित्रो. सॉरी ॲक्च्युली माझं नाव प्रवीण चौधरी आणि मी आज तुमच्यासमोर स्टँडअप कॉमेडीसाठी. आजच्या आपल्या स्टँडअपचं काही खरं नाही राव. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आयुष्यामध्ये ना सुखी राहायचं असेल तर कधीही कोर्टाची पायरी चढू नका. आणि ताठकण्याने जर असं उभं राहायचं असेल ना तर कधीही व्यायामशाळेमध्ये जाऊ नका. अरे बापरे बापरे बापरे, काय म्हणालात? हो, मी कशाला जातोय झक मारायला त्या व्यायामशाळेत? मी आपला गेलो होतो सहकुटुंब सहपरिवार टोटल धमाल बघण्यासाठी. हो, टोटल धमालसारखे चित्रपट आम्ही सहकुटुंब सहपरिवारच जातो आणि बेफिक्रे देसी रोमांस काही नाही, मित्रांबरोबर जातो. तर झालं काय, जसं आम्ही पिक्चर बघून बाहेर आलो, माझी वाईफ मला म्हणाली लगेच, अहो सुगंधा बरोबरच म्हणत होती. नाव ऐकल्याबरोबरच मी असे कान टवकारले. हो, बायकोच्या मैत्रिणीवर आपण कॉन्सन्ट्रेटच करायचं असतं. विषयावर कॉन्सन्ट्रेटच करायचं असतं. तर मी असं कॉन्सन्ट्रेट केलं. मी तुला विचारलं, काय म्हणाली का सुगंधा? तर सुगंधा म्हणाली की अगं तुझे मिस्टर ना अगदी अजय देवगणसारखे दिसतात. माझी बायको त्यावेळेस म्हणाली, माझी बायको लगेच म्हणाली, हो ना, लग्नाच्या आधीपासून ना तसेच काळेच आहेत. तिला मी विचारलं, तरी काय सगळ्यांसमोर तुला असं कसं बोलवतं ग? मी काय एवढा काळ आहे? तर मला म्हणते कशी, वेस्ट इंडिजपेक्षा कमी. आपली तुलना वेस्ट इंडिज बरोबर? हां, अपमान, ही अपमान की आग मी कशी बशी गिळली आणि तिला विचारलं, पुढे काय म्हणाली ग सुगंधा? सुगंधा म्हणाली की तसं नाही ग, मग ते मी जरासं रंगाबद्दल बोलत नव्हते. लगेच ही म्हणाली, मग काय नाकाबद्दल बोलत होती? सुगंधा काहीतरी चांगलं सांगत असावी हिला. म्हटलं, अगं तू जरासं नीट काहीतरी काय म्हणाली ते मला सांगशील का? हां, अहो काही नाही. तर सुगंधा म्हणाली, नाकाचं वगैरे ती बोलत नाही आहे, रंगाचंही बोलत नाही आहे. तुझे मिस्टर बघ कसे डॅशिंग दिसतात त्या अजय देवगणसारखे. मी मनात म्हटलं, बघ बघ बघ, जोहऱ्यालाच हिऱ्याची खरी किंमत असते. पण हे मनात म्हटलं. समोर फक्त म्हणालो, पुढे काय म्हणाली? पुढे म्हणाली की फक्त पोट पुढे आहे एवढंच. आणि हसत हसत मला चिडवत म्हणते कशी, आहारे माझ्या ढेरपोट्या अजय. साला आता असं हे झालं होतं ना, म्हणजे ती चिडवायला लागली होती. पण तुम्हाला खरं सांगू, आता मात्र मी मुळीच चिडणार नव्हतो. चिडायचं नव्हतंच मला, कारण कुणीतरी आपला विचार करतंय ही भावनाच माझ्या मनाला अशी पंख देऊन गेली होती. घरी रिक्षामधून आलो, पण मला असं वाटत होतं की समस्त हेलिकॉप्टरमधून घरी आलो आहे. घरी आल्यानंतर मी असं विचार करत होतो, माझ्या मनात असे विचार येत होते की हा हा हा, मस्त ते असं शुभ्र शुभ्र हेलिकॉप्टर, त्या शुभ्र हेलिकॉप्टरमध्ये शुभ्र अशी ती सुगंधा, शुभ्र सुगंधाबरोबर शुभ्र मी नाही, विचारांमध्ये मी शुभ्र आणि त्याचबरोबर माझं हे शुभ्र पोट नाही, म्हणजे वाढलेलं पोट. तर सुगंधा ॲक्च्युली बरोबर म्हणत होती, काहीतरी करायला हवं होतं. मी पटकन असा विचार केला की चला व्यायामशाळेत जाऊ, आणि मी व्यायामशाळेच्या दिशेने मी पळालो. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का मित्रांनो, व्यायामशाळेमध्ये ना, म्हणजे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर व्यायामशाळेमध्ये कोणी एकटं जात नसतो. हां, मित्र वगैरे असं सगळे सोबत जात असतात. म्हणून मी लगेच माझ्या एका मित्राला फोन केला, कुट्टी त्याचं नाव. कुट्टी, तू पण चल ना व्यायामशाळेत माझ्याबरोबर. तर कुट्टी मला म्हणतो कसा, म्हणजे सगळं सांगितल्यानंतर त्याला, अभी तक मेरे मिसेस के किसी भी फ्रेंड ने अभी तक कोई सिग्नल नहीं दिया रे मेरे को, मैं काय को आएगी. चायला मी त्याला तरी समजावण्याचं काम आहे आपलं, मित्र आहे आपण, तरी मी त्याला असं समजावलं, बघ तू असं मस्त व्यायामशाळेत येशील, असे डोले शोले बनवशील, मग काय नुसतं सिग्नल पे सिग्नल, सिग्नल पे सिग्नल, सिग्नल पे सिग्नल. तो मला म्हणतो कसा आहे, नहीं ट्रैफिक सिग्नल पे आएगा ऐसा कुछ मत करना. समजतच नाही यार लाईफ म्हणजे काय आहे ते. हां,
म्हणजे याला जर मी विचारलं ना असं सुख म्हणजे काय असतं, तर हा बोलेल वो सांबार के साथ खाने का क्या कुछ तरी. म्हटलं जाऊ दे, पण तो काही शेवटी आला नाही. मी ठरवलं आपण जायचं आणि मी गेलो. व्यायामशाळेत गेल्यानंतर म्हणजे मला जाणवलं आत्ताच्या ह्या नवीन जिम आणि आमच्या वेळच्या जय बजरंग व्यायामशाळा यांच्यात कमालीचा फरक होता. म्हणजे ना तिथे इन्क्वायरी डेस्कवर म्हाताऱ्या काकांऐवजी ना एक मस्तपैकी सुंदर मुलगी, अशी टंच मुलगी, अशी तंग कपड्यांमध्ये बसलेली होती. लक्षात आले ना? असं ती मस्त अशी तिथे बसलेली होती. तिला तिथे बघता क्षणीच माझं पोट आपोआप आत गेलं. हां, आपोआप म्हणजे डोळ्यावर असा प्रकाश वगैरे आल्यानंतर कशा अशा पापण्या आपोआप निघतात. आपोआप काय सगळ्यांना जमत नाही ते. असं श्वास वगैरे असं म्हणजे असं रोखून धरावा लागतो. परत तिचं लक्ष नसताना परत श्वास सोडून परत लगेच घ्यावं लागतं. या सगळ्या गोष्टी अशा कशा जमवून आणायला लागतात. हां, मागे माझा एक मित्र आहे श्रीकांत, त्याने असंच ट्राय केला म्हणजे श्वास रोखून धरण्याचा वगैरे. बिचाऱ्याचा अडकला हो. एक दिवस पूर्ण हॉस्पिटलमध्ये त्याला घालवावं लागला. म्हणून जर कुणाला इच्छा वगैरे असेल तर हे संपल्या वगैरे नंतर कन्सल्टिंगसाठी मला कॉल करू शकता. तिथे गेलो, ती मस्त टंच मुलगी मला अशी इशारा करत होती, म्हणजे बसण्याचा, असं समोर बसा तुम्ही. असं गेलो, समोर बसलो. बसल्यानंतर छन 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 अशा मंजूळ स्वरात मला काहीतरी सांगत होती. ॲक्च्युली मी ते मोती ओघळतात वगैरे असतं ना, आम्ही तसंच काहीतरी बोलणार होतो, पण त्या मोत्यांचा आवाज ना अजून रजिस्टर झालेला नाही, म्हणून मी आपलं छन छन छन. मग तिने मस्तपैकी अशा छन 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 आवाजात पूर्ण जिमबद्दलची माहिती सांगितली. मग शेवटी आपण फीजवर आलो आणि फीजवर आल्यानंतर तिने सांगितलं फक्त 1,500 रुपये महिना. फन फन फन. म्हणजे आतापर्यंत जे असं छन 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 आवाज येत होता कानावरती, तो आता असं कानाखाली फनकावल्यासारखा फन 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 यायला लागला होता. मी विचारलं काही स्कीम वगैरे आहे का? म्हणाली सर तुम्ही जर ॲन्युअली पेड कराल तर 15,000 रुपीज, आणि जर तुम्ही ट्राय मंथली जर पेड करणार असाल तर 4,000 रुपीज. म्हटलं तसं कॅल्क्युलेशन केलं जरासं, ॲन्युअली 18,000चे 15,000 होतात, भरूया का म्हणून असं लगेच हात लावला आणि ट्राय मंथलीचा पॅक ट्राय केला. मध्यमवर्गीय असं काही नाही हो, पण म्हटलं उगाच कशाला, हां आधीच एवढं म्हणून असं 4,000 असं देऊन टाकलं. बरं, पुन्हा एकदा समोरून छन छन छन. आताशा जरा छन 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 वगैरे ऐकल्यानंतर जरासं अशी भीतीच वाटायला लागली होती काय समोरून येते. तर समोरून तिने म्हणाले की सर तुम्ही PT करणार का? शाळेला 4,000 रुपये भरून PT? शाळेतली PT आठवली. सर तेव्हा जर PT केली असती ना आतापर्यंत रेग्युलर, त्या पोटावर अशी PTपणा आला नसता हो. हे सगळं मनातल्या मनात उघडपणे. हो करणार ना. ठीक आहे सर, त्यासाठी तुम्हाला 4,000 to 10,000 रुपीज चार्जेस असतील. काय? हे मनातल्या मनात नव्हतं, हे उघड. फक्त PTचे एवढे? हो, प्रत्येक पर्सनल ट्रेनरचे वेगवेगळे चार्जेस असतात. मी म्हटलं ठीक आहे, मी 2-4 दिवस व्यायाम करेन आणि मग तुम्हाला सांगेन काय करायचं ते. आणि मी तिथून निघालो, घरी आलो. रात्रीच्या वेळेस बिछाण्यावर पडलो होतो. जरा 4,000 रुपये गेल्याचं दुःख असं वाटत होतं, पण त्याचबरोबर हेलिकॉप्टर आणि त्यामधली सुगंधाई खुणावत होती ना. हां हो, रात्री तर स्वप्नामध्ये ना म्हणजे मी अजय देवगण झालो होतो, सुगंधा तमन्ना होती, आणि आम्ही नयनोनवी स्वप्नावरती असा डान्स पण केला मस्त. तो असा असतो ना, तो असा डान्स पण केला. आणि ते सगळं मस्त असं झोपेतून सकाळी लवकर उठलो आणि मस्त ट्रॅकसूट वगैरे घालून मस्तपैकी तयार रेडी. बोललो आता जायचं. ॲक्च्युली ट्रॅकसूटसाठी सुद्धा 1,000 रुपये गेले होते, पण आपण डगमगलो नाही. बाईक काढली, बाईकवर बसलो, स्वार झालो आणि सरळ व्यायामशाळेत. व्यायामशाळेमध्ये आतमध्ये गेल्यानंतर तिथे मला मिस्टर 4,000 भेटले. म्हणजे पर्सनल ट्रेनरच्या नावांपेक्षा त्यांची फीजच माझ्या जास्त लक्षात राहिलेली आहे. मग 4,000 भेटल्यानंतर मिस्टर 5,000ही आले, 6,000, 7,000 असे एकामागोमाग एक सगळेजण असे यायला लागले ना. मला त्यांनी घेरलंच. प्रत्येकजण त्याच्या ना मर्जीप्रमाणे माझ्याकडून व्यायाम करत घेत होता. म्हणजे घंटा काय
असं टन टन वाजवतात ना कोणी, तर येईल तो बडवत होता. आपलं चालू सुटण्याचा प्रयत्न होतो. त्यावेळेस समोरून कोणीतरी मला असं खुणावताना दिसलं. मी म्हटलं वा, कोणीतरी बोलवत आहे. मी त्यांना एक्सक्यूज मी असं म्हणत तिथून पळालो, सटकलो आणि त्याच्याकडे जाऊन उभं राहिलो. म्हटलं थँक्यू. पण तुम्ही त्यांचं कशाला ऐकत होतात? मी म्हटलं म्हणजे नाही, ती लोक काहीही सांगतात, तुम्ही असं जेवणावरून लक्ष वगैरे काढायचं नाही. तुमची पर्सनॅलिटी किती हँडसम आहे. म्हटलं हो का, आणि जेवणाकडे लक्ष द्यायचं नाही तर तुम्ही एनर्जेटिक कशी राहणार? अगदी ना, अगदी असं माहेरचं कोणीतरी भेटल्यासारखं वाटत होतं त्यावेळेस. हां, त्यांच्या तावडीतून सुटलं आणि माझ्या ते तर सारखे माझ्या जेवणावरच घसरत होते, हे जेवू नका ते जेवू नका. आणि इथं कोणीतरी म्हणते की तुम्ही जेवा, जेवणाकडे लक्ष द्या. म्हटलं वा. मी म्हटलं तुम्ही? ते म्हटलं की मी म्हटलं नाही, मी म्हणजे काय? मी FT. PT असतं ना, तुम्ही PT आहात का? नाही, FTच. FT म्हणजे ते नंतर सांगेन, पण तुम्ही ना थोडंसं व्यायामावर जास्त लक्ष द्या. म्हटलं हो, पण ते जसं सांगत होते PT, ते तर ट्रेनर्स आहेत, त्यांच्यासारखंच मी करत होतं ना. अतिशय लुच्चे आहेत सगळे, फक्त पैशांच्या मागे असतात. म्हटलं हो, आणि तुम्ही? मी तुमच्या. म्हटलं नाही, म्हणजे तुमच्या मदतीसाठी तुम्हाला सांगतो. म्हटलं ओके ओके, तसं असेल तर ठीक आहे. म्हटलं फ्रीचा ट्रेनर आहे, काय सांगतात असं, म्हणजे कसं काय नीट योग्य कसं काय आहे? बैठका मारताना पाय असे जवळ घ्यायचे. क्या बघू? म्हटलं जवळ? हां, अगदी जवळ घ्या. म्हटलं पायात अजिबात अंतर नाही ठेवायचं. आता आपल्यात बिलकुल अंतर ठेवायचं नाही. तरी विचित्र वाटतंय खरं, जाऊन दे. म्हटलं हां असं. त्याच्यानंतर ना बॉडीला फक्त अशी हाफ मुवमेंट द्यायची असते. 1 2 1 2. म्हटलं असं करायचं? हां, ऑफकोर्स बिग बडी, या यू कॅन डू इट, करा. ओके करतो. 1 2 1 2. आणि त्यांचं असं चालू होतं 1 2. मी पण असं मस्त मजा येत होती, करतोय. अचानक लक्ष गेलं बाजूला. हां, सगळा जे तेवढ्यात मला समोर एक ओळखीचा मित्र दिसला. म्हणजे टकलावरून कंगवा सटकावा ना, तसा मी सटकलो इथून आणि त्याच्याकडे जाऊन बसलो. तो पण हसत मला म्हणतोय कसा, चला तू काय रे त्या बाई माणसाबरोबर काय करत होता? मी म्हटलो म्हणजे ती बाई आहे, म्हणजे माणूसच आहे ना? म्हणजे ती बाई माणूस आहे? तो म्हणतो अरे हो, ॲक्च्युली त्याचा प्रॉब्लेम काय आहे ना, पण त्याचा प्रॉब्लेम ऐकापर्यंत मी तिथे होतोच कुठे, जीला पी लावून पळालो, थेट घरी आलो. काय सांगू तुम्हाला, अवस्था एकदम वाईट झाली होती. 4-5 ट्रेनरनी माझ्याकडून प्रत्येकी असं 50 म्हणजे जवळजवळ 200-250 बैठका काढून घेतल्या होत्या. आपल्या जुन्या काळी म्हणजे एक सिरियल यायची टी व्हीवरती, जायंट रोबोट नावाची. माझा जॉईंट रोबोट झाला होता अक्षरशः. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तर ना ह्या सगळ्या जॉईंट्सनी ना पूर्ण असहकार चळवळ पुकारली होती. मी कुठे जातो काय करतो मला कळेन असं झालं होतं. असं इकडे जा तिकडे जा. दुसऱ्या दिवशी तर म्हणजे संपूर्ण जॉईंट्सनी अशा शरीरातल्या अवयवांनी असहकारच पुकारला होता. मागे एकदा ना गावांमध्ये चिकनगुनियाची साथ आली होती. त्यावेळेस गावातले जे म्हातारे कोतारे असायचे ना, ते संडासामध्ये असे साखळी लटकायचे हो, म्हणजे असे आधाराने उठायला बरं. मला ना व्यायाम गुनिया झाला होता. साखळीच्या बाजूला दरवाजाचं हँडल, म्हणजे असं आधाराने आधार एवढं गरजेचं का आहे ना हे मला आतमध्ये कळालं. रस्त्यावरून असं बाहेर असं मी असं चालत जायचो. एक दिवशी तर म्हणजे त्या एका मुलीने अंकल म्हणून असं हात धरून रस्ता पार करून दिला. गहेवरून आलं मला. अक्षरशः आशीर्वादच देणार होतो, पण उगाच आजोबा विजोबा म्हणायची म्हणून नाही दिला. आवरलं जरासं होतं. तर हे असं आहे. आणि मी आता जे तुमच्याशी असं सगळं हे शेअर करतोय ना, ही अशी 1-2 वर्षांपूर्वीची गोष्ट नाही आहे हो. हे जस्ट आत्ता कालपर्वाच घडलेलं हे सगळं. म्हणूनच या अशा बेजार अवस्थेतही तुमच्यासमोर स्टँडअपसाठी कसा बसा करतोय.
थँक्यू मित्रांनो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, थँक्यू.